आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं तानाजी हा माझा मित्र, आणि मला स्थळ एखादं चालून यावं, चांगल्या मुलीचं स्थळ चालून यावं, यासाठी तोडगा करण्यासाठी जे तोडग्याला सामुग्री लागते, स्त्रियांचे हाड, स्मशानभूमीतील राख, आणि उलट्या पकडाचं कोंबडं, अशा सामुग्री लागत होत्या. आणि सर्वप्रथम आम्ही स्मशानामध्ये गेलो होत, आणि तिथं तिसरंच होऊन बसलं. हे तुम्ही मागील भागामध्ये ऐकलं. आम्ही तिथून पळून आलो. तर त्यानंतर झालं काय, तो विषय तिथे त्याचा मी बंद करून टाकला. म्हटलं तानाजी, अशीच आमची बैठक बसली होती. तर तानाजी म्हटलं, हे तुझे जी आगोरी आहेत ना, ही तोडगे, हे मला काही मान्य नाहीत. कारण एखाद्या प्राण्याला मारायचं, त्या कबुतराचं काळे जाणायचं, कुठं स्त्रियांची हाडं आण, कवटी आण, कुठं असले जे असतात ना आगोरी, हे मला नाहीत आवडत. मी सरळ मार्गे जाणारा माणूस आहे म्हटलं. जे मंत्र साधनेतून काही गोष्टी होतात, जे आपल्याला होम हवन करून काही होतं, जे शुद्ध भावनेनं, अशा तोडग्यांचाच मी वापर करत असतो. तर मी ते करतो. आता बघ, कुणाला यश येतं, तू करायला गेला, ते काही झालं नाही, तुला ते तिथूनच आपण पळ काढलं. आता मला ते मान्य नाही, आता माझं बघ म्हणलं तू. म्हणून आम्ही ही मीटिंग वगैरे झाल्यानंतर मी नियमितपणे अगोदर बी मंत्र साधना करत नव्हतो असं नाही, पण ही वेगळ्या पद्धतीसाठी. पण आता स्पेशल एक माझ्यासाठी काही वेळ देऊ लागलो, की जेणेकरून मला एक चांगली मुलगी यावी, चांगलं स्थळ यावं. कारण सगळ्याच्या आग्रहास्तव मला करायचं होतं. मग चांगलं स्थळ येण्यासाठी माझ्या मनासारखी मुलगी मिळावी, यासाठी मी मंत्र साधनेसाठी वेळ देऊ लागलो. आणि असं काही कालावधी गेल्यानंतर मग ते झालो, ते प्रोसेस चालू झालं. मग जे का मला पाहुणे कुणी विचारत नव्हते, स्थळं येत नव्हते, समजा काही कारणास्तव काही असेल, मुलगा काही करत नाही वगैरे असे वगैरे, नंतर लांबून का होईना लोक विचारू लागले. सोयऱ्यांमधून, पाहुण्यांमधून निरोप येऊ लागले. तर ही बातमी घरच्यांनी, म्हणजे माझ्या आईनी तानाजीला बोलून दाखवली. अरे म्हणले, तानाजी, तानबा, अरे तू केलंस बघ का, बघ तू केलंस की आता येईल बघ, विचारलेत पाहुणे, पण ती पोरग तू काय करतं ते बघ म्हणले. तू त्याला काहीतरी समजावून सांग. आता पाहुणे वगैरे विचारतात म्हटले, निरोप यायला लागलेत म्हणले, मुलगी हिथं मुलगी आहे, तिथं मुलगी आहे, या बघायला या वगैरे, असं तसं. हे तानाजीला माहीत नव्हतं, कारण मला पण माहीत नव्हतं. हे घरगुती प्रॉब्लेम होता, घरच्या घरी कुठून येत होते निरोप त्यांनाच माहिती. पण मलाही माहीत नव्हतं आणि तानाजीला माहीत नव्हतं. पण आईकडून तानाजीला ही गोष्ट कळली. आईकडून तानाजीला गोष्ट कळल्यानंतर तानाजी खुश मामला झाला. मग एका दिवशी आमच्याशी बैठक झाली असून शेतामध्ये, आणि बैठक झाल्यानंतर तानाजीनं उगं खुलून मस्त सिगारेट काढलं,
लावला. म्हणला गुरु. म्हणलं हां, तुमचं काम सक्सेस होतंय म्हणलं. म्हणलं कोणतं बघा. अहो म्हणला, तुम्ही जी मंत्राचं केलंय ना, होम हवन करताय ना तुम्ही मंत्र साधना, त्या साधनेचा परिणाम व्हायलाय म्हणला. म्हणलं काय झालं. ताई म्हटल्या म्हणलं. "हं? ताई म्हणजे कोण. माझी आई. हं? आईने सांगितलं म्हणले, पाहुणे वगैरे विचारलेत म्हणले. म्हणजे बघा बरं किती झटकीपट कार्यक्रम व्हायला लागला म्हणले. 4-8 दिवसच झालतं चालू करून, तर थोडं थोडं जाणवायला लागलं होतं. तानाजीला खुश झाला, खुशी आली, आनंद ओसरायला. आणि म्हणलं मग होऊ दे ना, मग बघूया ना, मग जाऊया ना कुठेतरी, बघूया चांगलं आपलं असेल तसं. नाही नाही म्हणलं, आपल्याला जायचंय. पण काही म्हणा गुरु, तुमच्यात काहीतरी आहे बघा चमत्कार. म्हणलं कसला रे. नाही म्हणले, तुम्ही न असलं काही करता बी तुम्ही मंत्राच्या जोरावर तुम्ही दाखवलं मला एक चमत्कार. म्हणलं कुठला चमत्कार काढून दाखवला रे, ह्याचा करला नाही का. म्हणले आता तुम्ही नुसतं करायला चालू केलं तर विचारायला लागले म्हणले, पाहुणे वगैरे येले म्हणून. जाऊ दे, त्याचं काय असतं, अजून कशातच काय नाही, भलतंच बोलतो म्हणलं. नाही म्हणलं. मग असं करत करत म्हणतो, गुरु. म्हणलं काय रे बाबा. माझा एक प्रॉब्लेम आहे हो म्हणला. म्हणलं कसला तुझा काय प्रॉब्लेम, आता काय आलं मध्येच. तुम्हाला सांगू नाही तर कुणाला सांगू. म्हणलं कुणाला सांगतो, मग मला सांग की काय म्हणला. पण तुम्ही काय म्हणायचं नाही. म्हणलं काय नाही बाबा म्हणत, सांग ना तुला सांगायचं तेच काय ते मला कळू दे ना. असं पोटात ठेवून कसं कळलं म्हणले. तुम्ही काय म्हणणार तर नाहीत ना. अरे नाही बाबा म्हणत. नाही नाही, मला वचन द्या. म्हणलं कसलं वचन. मला काय म्हणणार नाहीत म्हणून. बरं धर वचन. म्हणलं वचन, तुला काही म्हणणार नाही, हां ऐकून घेतो तुझं. असं केलं. बरं म्हणलं हां ठीक आहे. झालं का आता खोकरणं पिपरणं. तर म्हणला काय असं. अरे पण सांग पटकी, नाही उगाच वेळ घालवतोच. काय म्हणला, माझं एक काम करा ना. अरे पण सांग ना तू, काय मला करायसारखं असलं तर करतो. काय म्हणला, माझं एक प्रेम प्रकरण आहे हो. मी एका ह्याच्यावर प्रेम करतो म्हणलं. म्हणलं मग तुला काय झालं प्रेम करायला, आता तुझा घरी बायको आहे म्हणलं, प्रेमाच्या कशाला भानगडीत पडायला असल्या घोटाळ्यात. ते तुम्हाला नाही कळत. म्हणलं मला नाही कळत. हां बोल पुढचं. तर आपलं ते नानू नानू होईल हो म्हणला. तू कर ना तुझं ते उलट्या कोंबड्याचं ते काय करायचं तसला करून कर ना. आहे का. मला ते जमायचं नाही, तुमच्या ह्यानं झालं तर बघा ना. म्हणलं काय करायचं नेमकं, मी सांग ते तरी सांग ना. म्हणून मी नेमकं काय करू तुला मदत. ते आपलं जोडून द्या ना तेवढं. काय जोडायचं आहे, कुठलं आहे, काय मला याची माहिती नाही, काय नाही, नाव नाही, गाव नाही, काय नाही. मी काय जोडू तुझं, कुठलं जोडू. असं का. अरे काय ते स्पष्ट सांग बरं. माझं म्हणला एक प्रेम आहे मला. बरं कुठलं प्रेम आहे म्हणला. आता तुम्हाला माहीत नाही मी तमाशात वाजवीत होतो म्हणून. म्हणलं हो माहिती आहे मला, तू सगळे नाटकं करतोस मला माहिती आहे ना. तमाशा करतोस, जादूगिरी करतोस, वाजवितोस, काही बी करतोस, बँडमध्ये जातोस, मला सगळं तुझं काय नाही, तू काय करत नाहीस, तू सगळ्याच गोष्टी करतोस. बोल पुढचं. तर एक कलाकार आहे म्हणला. म्हणलं हां कलाकार, हां आपलं प्रेम आहे तिच्यावर. मग असू दे ना, मग चांगली गोष्ट आहे की. मग पुढचं काय. पण जरा ते आपल्या ह्याच्यात येत नाही होती, जाळ्यात येत नाही. मग काय एकतर्फी प्रेम आहे काय तुझं. नाही एकतर्फी नाही, ते मला चांगलं बोलते, चांगलंही करते, पण काय की हे बघ तानभा, मी तुला सांगतो, ह्या असल्या फिरमाच्या भानगडीत काही पडू नको. कारण मी एकदाच पडलो होतो म्हटलं. ते बी लग्न नव्हतं म्हणून मला वाटत होतं, म्हणून झालं त्याला बरेच वर्ष आता.
म्हणलं आता काय तुझं लग्न झालंय, तुला बाळ आहे, लेकरू आहे, बायको आहे, सगळं व्यवस्थित आहे. असल्या प्रेमाच्या आणि फिरमाच्या भानगडीत पडू बी नको. कशाला उगाच हातानं अंगलट आणतो काही गोष्ट. अहो तुम्हाला माहीत नाही, बायको आपल्याला मनासारखी नाही हो, मनासारखी नाही. काय करते या, काय आपलं ते जमतच नाही काय, सूत्र जमत नाही. आता तुला अगोदरच कळत नव्हतं का सूत्र जमत नाही काय? तुम्हाला माहीत नाही का? हं? माझं लहानपणी लग्न केलंय म्हणून मला तेव्हा कुठं कळत होतं तसलं पोरगी पसंत करायचं नसलं आणि त्यावेळेस झालेलं लग्न. त्याच्यामुळं आता काय, मग आता काय करायचंय त्या प्रेमात? का तुला लग्न करायचं का दुसरं? लग्न मन करायचं बी आहे, पण अरे मग हिचं काय करतो? ही तुला चांगल्या चपलानं मारीन म्हणलं, नाही तर मी सांगत असतो म्हणलं. तिचं नाही हो काही, आपल्याला इथं राहायचंच नाही म्हणलं. कुठं जायचंय, कुठं जायचंय रे तुला? असंच बाहेर. इकडे बघ, मला व्यवस्थित सांग. पहिली गोष्ट तर तू एक चूक करायलास. कोणती चूक करायलास? की सध्या घरामध्ये बायको असताना असले प्रेम प्रकरण करतो ना, ही एक चुकीची गोष्ट आहे. कारण लेकरा बाळाचं काय वाटोळं करायचं आहे का तुला? वाटोळं नाही करायचं, पण आपल्याला पसंत नाही म्हणला, मग मी काय करू त्याला? नाही, तुम्ही आता मंत्र साधना निस्ते केली थोडी, तर तुम्हाला स्थळं यायला लागली मला चांगली चांगली. मग नुसत्यात माझं काम करा नाही, मला बी ती मिळावी जी माझ्या मनात आहे तिकडं. ती मिळावी यासाठी करा ना मंत्र साधना. अरे बाबा, मी एखाद्याचा संसार मोडण्यासाठी मंत्र साधना करत नाही. असल्या गोष्टी करत नाही मी कुणाचं वाटोळं करण्यासाठी. पाप आहे ते. दोस्ताचं काम करत नाही तर मग कुणाचं करता? दोस्तन बिस्त नाही, मी सगळ्या बाजू बघतो. माझं वेगळं आहे. मी म्हणजे न लग्न झालेला व्यक्ती, तू लग्न झालेला, संसार मांडलेला आहे, मुलं बाळ आहे तुला. आणि त्या बाईचं वाटोळं करणं, तिचा संसार मोडणं ही माझ्या नेमात बसत नाही. त्याच्यामुळं मी असल्या गोष्टी करणार नाही. अहो तुम्हाला संसार मोडा कुठं म्हणतोय? मग संसार मोडायचा नाही तर काय? ती बाईच्या नादी लागल्यानंतर, ते बाई तुला करून दिल्यानंतर मग हिच्याकडे लक्ष देणार नाही? काय रे म्हणलं, मला एक सांग, तुझं काय उत्पन्न आहे रे म्हणलं? काय तुझं काय पोट भरण्याचं साधन काय? एका बायकोचं तुला नीट पोट भरता येत नाही, तिचा संसार नीट करता येत नाही, आणि दुसरं कशाला खलगड घ्यायला लागलं अंगावर? आपलं मनच लागत नाही इथं, मग तिथं लागतंय का म्हणलं? हां, लय सुंदर आहे म्हणला. तुम्ही जर एकदा बघितलं ना, तर तुम्ही सुद्धा म्हणता की तानबा ही करायला काहीच हरकत नाही. आणि मला असं म्हणून काय करायचं नेमकं? तुला काय करायचं? तुम्ही काय करावं असं वाटतं? आपलं तेवढं जोडून द्या, माझ्यासाठी मंत्र साधना करा. अरे बाबा, ती बाई कसली, काय, तिचं नाव काय, गाव काय, कुठं राहते, कशी, त्याचं काही ठाव ठिकाणा काही का लगेच करून द्या. आता फोटो फिटो काय आहे का तिचं काही? आता त्या काळात काही मोबाईल वगैरे काही असे प्रकार नव्हते. मला नाही ना फोटो, पण चांगली आहे. अरे चांगली नाही, एक इकडे बघ, तिचा फोटो असता तर आपण बघितले असतं. मी फोटो काढतो म्हणलं किंवा तिचा चेहरा काय सांगतोय, ही खरंच का तुला अनुकूल आहे का? तुला हिच्यापासून सुख आहे का? ह्या गोष्टी पाहिल्या असत्या आपण. असं म्हणल्यानंतर हो का फोटो का नाही, पण तुम्हाला मी दाखवतो म्हणलं कुठे या? जवळपास आहे का कुठं? नाही नाही नाही, लांब आहे म्हणलं. लांब तरी कुठे आहे म्हणला? नारायणगावला. नारायणगावला? तिकडे कसं काय? अहो तुम्हाला माहीत नाही का? नारायणगाव असं गाव आहे म्हणला की तिथं जी तमाशेगीर असतात, म्हणजे तमाशाची मोठी मोठी जी फळं आहेत म्हणला, ती फळं
सगळं 4 महिन्यासाठी त्या ठिकाणी असतात म्हणला. आणि तिथून पुढे सीझन चालू झालं की फळं पांगतात. मोठमोठे थिएटरचे फळं आहेत तिथं, म्हणजे तिथं राहतात म्हणलं कलाकार सगळे. आणि म्हणलं मग तिथं आहे का ती? म्हणलं हां. मग ती का तमाशात काम करणारी आहे काय म्हटलं? आणि तुझं आणि तिचं कसं? मी ऑर्गन वाजवाय नव्हतो होय तिथं, त्याच्यामुळे ओळख झालेली आमची. अरे तानबा, ती कलाकार आहे. आणि कलाकाराच्या कशाला नादी लागलास त्या? तमाशामध्ये कलाकार म्हणजे काय? तू तिला काय नाही का कुठला प्रपंच पिला तर काय नाही हो. इकडे बघ, तमाशातल्या बाईच्या नादी लागून कुणाचं चांगलं झालेलं आहे? आ? माहिती आहे का तुला? माहीत नाही का? अहो, एकाचे संसार उद्ध्वस्त झालेत म्हटलं. तू कशाला रे? तू पोटाला खाणारा माणूस, आपलं करून खाणाऱ्या माणसानं असल्या भानगडीत कशाला पडायचं? नाही नाही, तुम्ही एकदा बघाच हो. तुम्ही जर म्हणलात ना बघून, जर तुम्हाला योग्य वाटलं तर मग काय करा, हो करा, नाहीतर नका करू. म्हणलं आता ती कसं बघायची? म्हणलं इतक्या लांब कसं जायचं आपण? तुम्हाला काय करायचंय? हां, तुम्हाला काय करायचंय? मी नेतो ना. हे बाबा, एवढ्या लांब असते का म्हणलं? कुठं लांब आहे म्हणला? एका दिवसात जाणं होते म्हणला. अरे एका दिवसात जायचं म्हणजे काय चेष्टा आले का? म्हणलं कुठे आहे नेमकं गाव? म्हणजे मी ऐकून होतो नारायणगाव हे वगैरे असं समजा तमाशाचे वगैरे असतात तिकडं, पण मला माहीत नाही राव. नाही म्हणलं पुणे जिल्ह्यामध्ये हो. म्हणलं मग तितक्या लांब जायचं, आणि ती बी ह्या भानगडीसाठी, आणि ती बी तुझ्या करण्यासाठी. आता तू काहीतरी असलं काही कुठाने सांगू नको मला. अहो दोस्त आहेत ना तुम्ही माझे. अरे दोस्त आहेत, पण काही बी मला कसं सांगतो रे तू दोस्त असला म्हणून? तुमच्या पाय धरतो म्हणता एवढं काम करावं लागतंय. ती एक लय खोड बेकार होती त्याला. काय थोड्या थोड्या गोष्टीला पाय पडतो, पाय धरायचे, असलं करायचं, नाटकं करायला खंबीर ती. अगाव लागलं नाटकं करायला, पाय तुमच्या पाय पडतो. म्हणलं एखाद्या बाईसाठी एवढं पाय धरायची काय गरज नाही. चांगल्या कामासाठी धरणं माझे पाय. काय पण तानाजी, तुला बी काय आता समजत नाही का रे? नाही, तुम्हाला मी नेहणार म्हणला. म्हणलं कशाला? तुम्हाला दाखवितो तर खरं म्हणलं. आणि म्हणून दाखवून काय करतो? तुम्ही जर म्हणलात की ही चांगली तुझ्या उपयोगाची, तर मी पुढचं प्रोसेस करतो म्हणला. तुम्ही आजवर बघा, आणि तुम्ही सुद्धा म्हणाल खरंच चांगली म्हणून. अरे दिसाय चांगली असून नसते रे वागा म्हटलं. ती तमासगीर आहे, तमासगीर, तमाशा कलावंत आहे म्हटलं. ते दिसणारच, सुंदर असणारच, त्यात कुठं वाईट आहे? पण जे कलाकार, तमाशगीर कलाकार, त्यांनी संसार शक्यतो नाहीत र करत जास्त, आणि ती संसारिक नसतात र. ही फालतूगिरी करू नको तू अशी. नाही वय करून मग ते आमचं, मला त्यानं गळ घातलीच. तुम्हाला काय करायचं? मी तिकीट काढतो, तुम्हाला नेतो, तुमचं काय सगळी सोय करतो, खायचं पिचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्यासाठी चालाच, माझ्यासाठी म्हणून. असं करून नाही होऊन 2-4 दिवस इकडं तिकडं गेलं. मी मंत्र साधना वगैरे करत होतो. आणि या भानगडीमध्ये मंत्र साधना वगैरे करत असताना, आणि बरेचसे असे पाहुण्याचे वगैरे येणं बी झालं होतं. बरेच निरोप येले होते. म्हणजे जवळ असं काही नाही, पण चालू झालं होतं जरा बऱ्यापैकी. आणि ह्याचं जसं चालू, माझा एखाद्या पाहुण्याचा कुठला निरोप आला आणि ह्याला कळला की ह्याच्या पोटात दुखायचं. मग एक दिवशी असंच बोलता मग आपलं कधी ठरवायचं? म्हणलं काय तिकडं जायचं? येड्या करता ना तू. काय झालं येड्या? अरे तू माझ्यासाठी मुलगी बघण्यासाठी एवढ्या गोष्टी करायला तयार होतास. माझं दिलं ठेवून, आणि तुझंच भलतं. तुझं तर लग्न होऊन बी तुला हे असल्या भानगडी करायची सवय लागली. माझं बघ ना तू आता. तू म्हणला तुमच्या लग्नाचं करतो गुरु, तुम्ही माझं ऐका, असं करा. किती मला घोलिलं रे म्हणलं. किती पोत्रा फिरवलास माझ्यासाठी तू.
आणि आता मला कस तरी माझं होऊ दे ना अगोदर. माझं काहीतरी हे कर सोय, माझं एक लागू दे मार्ग काहीतरी, मग पुन्हा तुझं बघूया. तुला काय आता गरज नाही, तुझं लग्न विग्न झालेलं आहे म्हणलं. अहो मग तुमचं कुठं नाही म्हणतोय म्हणलं, मग ते होऊ दे ना, मग माझं आपण जाऊया ना म्हणलं. तुला काय बंद पडलं का त्याच्यामुळे आता काही नाही हो म्हणला. पुन्हा काय होतंय, कार्यक्रम चालू झाले ना मग पुन्हा भेटी होत नाहीत म्हणला. मग कुठं बी गावाला, कुठल्या बी गावाला कुठेही जाते, मग काही होतंय, मग पुन्हा संपर्क तुटतो म्हणला. आत्ता सध्या सीझन आहे म्हणला, म्हणजे तिथं बसण्याचं ठिकाण आहे मला, रियाज वगैरे असतात म्हणला. म्हणजे रियाज म्हणजे हां म्हणला, कार्यक्रम कसे करायचे आहेत, कुठलं कसं करायचे आहेत, त्याचे रियाज असतात म्हणला. गाणे बसवतात, वगनाट्य बसवतात, ह्या सध्या तालमी चालू असतात म्हणला. आणि तालमी चालू असल्यामुळे एकाच जागेवर ठिकाण आहे म्हणला, म्हणजे नारायणगावला. आणि म्हणलं तिथं 100% आपली भेट होती म्हणला. आणि म्हणलं पुन्हा नाही का होत, पुन्हा आलं त्यांच्या त्यांच्या कामात तिकडे तिकडे कुठं पण फिरत बसायचं मग. आणि तिथं एवढ्या ह्याच्यामध्ये नाही बोलता येणार म्हणला. रियाज असल्यामुळं, तिथं सराव चालू असल्यामुळं भेट होऊ शकते. म्हणलं भेटच करायची का, पुढचं काय, पुढचं प्रोसेस आहे का तुझं काही. म्हणलं नाही, एकदा तुम्हाला दाखवायचे मी काय करतो, कलाकार कसं आहे, तमाशातलं कसं असतंय. मी रियाजला बघा ना मी काय करतो ते. तुम्ही आता माझे सगळे बघितलेत म्हणला, सिनेमाची मशीन चालवतोय, ऑर्गन कसं वाजव, हे पण तिथं बी कसं कार्यक्रमात वगैरे करतो. अगं तिथं रियाजमध्ये कसं वाजून दाखवतो. म्हणलं तिथं काय म्हणून जायचं आपण, काय नाही, मी गेलो की बोलतेच सगळे आता, कारण रियाज म्हणून बसू देतो म्हणलं, मी वाजून दाखवतो तुम्हाला, हे काय नाही, आपली सोय होती म्हणलं, काही अडचण नाही. अरे तुझी होईल सोय, माझं काय हां, मी काय तिथं खात बसू का तिथलं तुमच्या ह्याच्यातलं. तुमच्यासाठी बाहेर सगळं सगळं करतो मी सोय, तुम्ही चलाच. असं म्हणून म्हणून मला दररोज त्याचं ती ही लावून लावून मला एका दिवशी काढलंच बाबा वागानं बाहेर. म्हणजे ठरलंच आमचं. आणि असं करता करता मग आम्ही गेलोत गेलोत नारायणगावला गेलोत. आणि मग त्याला ती ठिकाण, मला मी पहिल्यांदाच गेलेलो होतो, मला काही माहीत नाही तिथल्या एरियात. आणि विशेष म्हणजे आता सकाळी आम्ही गेलो, संध्याकाळ झाली आम्हाला तिथं. तर तिथे गेल्यानंतर मला ती काही खालतं वरतं काही कळा नाही गेलं, नेमकं काय कुठं कसं नेलं आणि काय केलं त्यानं, त्यालाच माहिती होतं. मग गेलात वगैरे, मग ते आम्ही म्हणलं मला काहीतरी खावं लागतं रे म्हणलं, अगोदर मला चहा पाणी काहीतरी करावं लागते म्हणलं, लई भूक लागली म्हटलं. मग त्यानं नेलं त्या हॉटेलमध्ये वगैरे, त्यानं हे खाऊ पिऊचं सगळं झालं आमचं. आणि म्हणलं मग आता काय करायचं, आपलं हे कुठं थांबायचं नेमकं. नाही म्हणलं आपण थांबूत ना म्हणलं, लॉजवर थांबूत की पुन्हा भेटून तरी येऊत म्हणलं नुसतं. आणि मग त्यानं नेलं बाबा ती ठिकाण्यावर. आणि मग तिथं गेलात तर काय होतं, तिथं होता रियाज चालू. रियाज गेला की हे आलं की काय, म्हणजे तिथले कलाकाराचे येतात ओळखीत पाहिल्या त्याच्या ह्याच्यातल्या सगळेजण, का आले का तानाजी मालुसरे, आले का, असं तसं. मग ती त्यांचे रामराम श्यामश्याम झालं. आम्ही येड्यावनी उगच मागं उभा राहिलो. मला ते आता नवल वाटायचं, ते कलाकाराचे त्यांचे ते चालले होते रियाज आपलं. आणि ते गाणं वगैरे बसवणं की ही पट्ट्या गेला की लगेच ऑर्गनवर जाऊन बसला, ऑर्गनचं ह्याला ते चाललं. मग लगेच ते नृत्याचे स्टेप वगैरे असं मी आपलं म्हणलं बसा हे बस. मग आम्ही बसलो खाली तिकडे बाजूला खुर्चीवर आणि त्यांचा रियाज बघायला लागलो. मग काय चालू होतं, गाणं बसवायला वेगवेगळ्या लावण्या वगैरे त्यांच्या. आणि काय त्यात एक गाणं मला थोडंसं आवडलं, एक मस्त ते गाण्याचे सूर आगण, लाज धरा पाहुणा तुम्ही जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. मस्त, म्हणजे त्या समजा गाण्याचे बोल
शब्द खरंच म्हणजे जरी तमाशात जरी असले तरी एक मार्मिक शब्द होते. अशा गाण्याचे रियाज मग ते वाजविलं थोडंसं झालं. मग त्यानंतर रियाज संपल्यानंतर मग झालं, मग मला दाखविलं मग कोणते आहेत काय. मग ते कोण, मग त्यांना म्हणलं परिचय करून दिला माझा, हे आमचे गुरु इथं, इकडं आम्ही पुण्याला चाललो होतो तर असं तसं, ते चलत चलत आलो आहे असं तसं. खरं तर पुण्याला वगैरे चाललो नव्हतो काही, ह्याला गप्पा मारायला लागला, तिथं काही बी खोटं बोलत होता. आणि मग त्यानं बोलताना असं खुणविलं मला हे म्हणून असं. बर बर. मग गप्पा गप्पामध्ये आता ते गुरु वगैरे असं काही म्हणजे म्हणल्यानंतर ते थोडंसं आदर वगैरे केला. ते माणसं चांगले असतात तसे, वाईट काही नसतं. व ते तमाशा म्हणजे काही वाईटही असं थोडंच असतं. त्यांनी आपलं मग बोलायला चालू केलं. मग ते म्हणला एक 10 मिनिटासाठी बाहेर इकडे बाजूला. मग ते 10 मिनिटासाठी म्हणून बाजूला आणलं, मला नीट दाखवलं वगैरे हे असं. मग म्हणलं अरे तानबा, म्हणलं चांगलंय पण शे तो नादाला पडू नको राव म्हणलं. म्हणलं काय झालं, का असं केलं मला. अरे म्हणलं ती कलाकार आहे म्हणलं, ते संसार वगैरे अशा काही एवढं करणार असतं, त्यांना बी भविष्य आहे त्यांचं त्यांचं. हं? त्यांचं भविष्य तुझं भविष्य हे वेगळं आहे म्हणलं. हं? तुला यांच्यासारखं फिरायचं आहे का म्हटलं भटकतच. हं? ज्यावेळेस मी त्या म्हणजे समजा बाईच होती समजा ते, हं? आता नृत्य करणारी, त्यावेळेस मी थोडंसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोललो ही वगैरे. मग ह्यानं काय केलं, त्या बोलत बोलत म्हणलं ही भविष्य वगैरे सांगतात वगैरे ही असं तसं काही, म्हणजे माझा वेगळा परिचय वेगवेगळा, जास्त आगाव बी सांगितलं त्यानं. मी जे नसणाऱ्या बी गोष्टी सांगत होता, तो जास्त बोलायला जरा खंबीरच होता. आणि मी त्या समजा बाईचं निरीक्षण वगैरे केल्यानंतर आणि त्याच्या बोलण्यातून काही गोष्टी जाणवत्या होत्या. आणि त्यानं तिला म्हणला काहीतरी की बोला ह्यांच्याशी, आणि ती बाजू निघून गेला बाजूला. मी ते बोललो त्या बाईशी, म्हणलं हे आमचं तानाजी, तुम्ही का काही म्हणजे मैत्री वगैरे आहे का असं तसं. मी सहज आपलं मैत्री म्हणजे आता कसं असते म्हणले गुरुजी. म्हणलं हां, आता आम्ही कलाकार माणसं पडलोत बघा. आता त्याच्या डोक्यात वेगळंच आहे. त्याला काय वाटतंय की मी प्रेम करते त्याच्यावर. हो का, प्रेम काही नसतं हो आमचं, हे बाजार रूपा नाही हो. हां, कसं आहे, आता तू एक कलाकार आहे आणि कलाकार, आता कलाकारात आम्ही बोलतो, चांगलं बोलतो बोलतो ह्याचा अर्थ काही असं थोडंच माझं प्रेम वगैरे असं काही प्रकार असते का म्हणली. त्यानं वेगळाच अर्थ काढलाय म्हणली, आणि ती माझ्या महागं लागलाय म्हणली. आता ह्याच्या महागला जाऊन माझं कसं व्हायचं, माझे आई वडील भाऊ इथं, मला त्यांचं बघायचं, आमची परिस्थितीसाठी आम्ही हे काम करते. आणि मला पण काही भविष्य आहे ना म्हणली पुढचं. मला भविष्याचा विचार करावा. ह्याच्यासारखं ही एक तर म्हणली काही करीत नाही म्हणली, ही असं वाजवतं गप फिरतं म्हणली, घडीत या फडात राहते, घडीत त्या फडाकडे जाते म्हणले, कुठंच स्थिर राहून राहत नाही म्हणली. आमचा लगत दिवसापासून संपर्क, बरेच वर्षापासून संपर्क, शिजनेबल येतो म्हणले, आणि त्याचं काही ठाव ठिकाण नाही. बरं म्हणली ह्याला बोलून लग्न बी झालेलं आहे म्हणली. आता ह्याच्या संग संसार कसा करायचा म्हणली. बरं मी याच्या संग संसार करून ह्यानं पोट भरेल का, ह्याच्याच ह्यानं भरविल का, मला करील का, माझं सगळं माझं सोयी करील का सगळ्या. आता आमचं राहणीमान त्याच्यानं होईल का म्हणले. बरं त्याला बायका पोरं इथं, आणि बायका पोराचा मी कशाला वाटोळं करू म्हणले. हां, इतर लोकांचं वेगळे, आम्ही खास तर म्हणून आमचा बिझनेस आहे, धंदा आहे आमचा हो, नाचून लोकांना समजा त्यांना कला सादर करून हे अशा आमचं एक ही म्हणले. आता ही कला आम्हाला संसार इतका आमच्या एवढा नसतो म्हणले. आम्हाला स्वप्न बघायला सुद्धा जमत नाहीत मला संसाराची, कारण आमचा संसार कोण करण्यात असते म्हणले, कोणी करू शकत नाही म्हणले. हे असंच आमचं जीवनच असं वेगळे म्हणले, आणि हा महाग लागलाय म्हणले.
आणि याच्याबरोबर समजा ही संसार केला बी असतं समजा, पण याच्यात तेवढी पॉवर नाही ना म्हणली, संसार करा एवढी क्षमता नाही म्हणली याच्यामध्ये. हां, बोलतो चांगला माणूस म्हणून चांगला आहे, मला आवडतो त्याच्याबद्दल नाही, माणूस म्हणून चांगला आहे, निर्मळ मनाचा आहे, चांगला आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणली. पण संसार करू शकत नाही, कारण पहिला संसार आहे त्याचाच नीट ते नसतो, बायका स्परू सोडतो फिरवतो म्हणले, आणि माझं काय नीट करणार आहे म्हणले. म्हणून मी त्याला टाळते म्हणली. तर ही अतिच महाग लागलाय म्हणलं माझ्या. मग बरं नाही, मला बी त्यासाठी ते दाखवण्यासाठी आणलंय म्हटलं. मला म्हणलं बघा ना म्हणला, मी बी त्याला समजावून सांगितलं म्हणलं की तानबा, अरे तुला बायका पोरं येतं, तू नको नादी लागू, कशाला असलं नको, त्यांचं जगू, त्यांना वैयक्तिक जीवन आहे असं समजून सांगितलं. अहो मी पण त्याला तेच सांगते. हां, मी त्याला वाईट समजिलं नाही म्हणले, काय नाही, तो चांगला आहे, माणूस म्हणून चांगला आहे, सगळं खरे आहेत गोष्टी. पण जे सांसारिक जे असतं त्याच्याकडे क्षमता, तो संसार नाही करू शकत म्हणली. तो स्थिर नाही हो म्हणली, धरसोड करतो सगळ्यात, आणि खर्च ही करण्याचे त्याचं काय मिळकत काय म्हणले. इथं ऑर्गन वाजवतो, कधी जोक करतो, कधी म्हणजे जे पडन ते काम करतो म्हणले, आणि ह्या असल्या पडत ते कामावून आणि ह्याच्याहून आमचं नाही ना चालणार म्हणली, आणि ते आमच्या भाग्यात बी नसतं म्हणले असल्या गोष्टी. हां, कलाकार म्हणून मी मैत्री आहे आमची, बोलतो वगैरे, असं सगळं चांगलं, ती कलाकार म्हणून समजिते, त्याला चांगला म्हणून समजिते, त्याचं त्याच्या मनात वेगळंच आहे म्हणली. आणि मला कुणाचा संसार वाटोळं करायचा नाही म्हणली. मी या मताचे म्हणले. तर त्याला तुम्हीच सांगा समजावून, तुमचं आहे तुमचं परिचय चांगला तर. नाही म्हणता, बालमित्र आहे म्हणलं तो, त्याच्यामुळंच आणलं त्यानं इकडे म्हणलं बघायचं दाखवतो म्हणून. म्हणलं नाही, तुम्ही समजावून सांगा म्हणली. गुरुजी तुम्ही समजावून सांगा त्यांना त्यांच्या लेकराबाळात त्यांच्या राहा म्हणावं, आणि आमच्या अशा कलाकाराच्या ह्याच्यात नको पुढं म्हणावं. उगाच जीव लावून काय उपयोग आहे बरं म्हणली. आम्हाला बी कळतं हो, पण आमचं कसं देकव प्रेम असतं म्हणली. खरं सांगायचं म्हणजे आमचं आम्ही प्रेम करू शकत नाही तेवढं. आम्ही नाटकी प्रेम असतं आमचं. आणि नाटकी प्रेमाला लोक बोलतात, आमचं भुलवणं हे आमचं काम आहे म्हणली. एक लोकांची करमणूक, मनोरंजन करणं, याचा अर्थ असा नाही प्रत्येकजण संसारच करील आणि हेच करील, शक्य नाही ना गोष्ट म्हणली. असं तसं आमचं बोलणं बरंच झालं. म्हणजे आम्ही कलाकार आहेत, आणि कलाकाराच्या कलामध्ये ते भुलला समजा, अगर सौंदर्याचं काय आम्ही मेकअप करू अगर राहतो, चांगलं गोड बोललो म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही त्याच्यावर प्रेम करते म्हणून, असं थोडंच आहे. प्रेम वगैरे काही नाही, चांगला माणूस आहे म्हणून मी बोलते वगैरे, त्यांना अर्थ वेगळा काढला म्हणली. मला बी कळतंय म्हणली ती माझ्यावर मरतंय म्हणून, पण मला शक्य नाही ती गोष्ट, कारण मला पैशावाली माणसं लागतात. आम्हाला पैसे, आम्ही प्रेम असं लग्न वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत म्हणली. आम्हाला आमचं पोट, आमचं हे जे आहे दैनंदिन जे खर्च असतो ते भागणाऱ्या गोष्टीसाठीच आम्ही बघतो. आम्ही करतो कशासाठी, काम करतो काय कशासाठी, पोटापाण्याचे, आमच्या घरच्या काही घरगुती अडचणी असतात. ही प्रेमाच्या भानगडीत पडून नाही चालणार आम्हाला वगैरे, असं बरंच वेळ झालं आमचं. झालं पुन्हा आला ते, आता ते बरंच काय बोलले, पण ते आता आपण पुढल्या ह्याच्यामध्ये ऐकूया. तुम्हाला हे कार्यक्रम थोडा मोठा होईल आजचा भाग, त्यासाठी पुढे काय झालं, काय बोललात आम्ही हे सांगेल. अगर तानबा पुढे काय म्हटलं, तानबांचं पुढे काय केलं तानबानं, हे पण बोलणार आहोत, पण पुढील भागात. तोपर्यंत मंडळी ऐकत राहा आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. तर मंडळी याबरोबरच आजचा हा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.